हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. माझी सखी विथ वन डे हा माझा 4th ब्लॉग असेल, आय थिंक सो. आम्ही चाललो होतो एका हिडन प्लेसला, जो याच्या पहिले आम्ही कधी गेलो नव्हतो. फर्स्ट टाईम आम्ही दोघी चाललो होतो. आणि माझ्या पिल्लूला मी घरीच ठेवलं होतं, कारण तिला खूप खोकला येत होता. मग तिच्या पप्पांना सुट्टी होती तर ते नेहमी सांभाळतो. मग आम्ही आलो रेल्वे स्टेशनवरती. रेल्वे स्टेशन तिकीट काढलं. तिकीट काढल्यावरती बघितलं की टायमिंग तर 1 वाजता आहे आणि आम्ही पोचलो होतो 12 वाजता. मग काय 1 घंटा आम्हाला थोडासा टाईमपास करावा लागला. टाईमपास म्हणजे खूप बोर झालं तेवढ्या 1 घंट्यात. नंतर फायनली ट्रेन आली. ट्रेनमध्ये बघितलं तर खूप गर्दी होती. आम्हाला उभं राहायलासुद्धा जागा नव्हती, पण आम्ही कशी दोघींसाठी जागा करून उभं राहिलो. आणि देन आमच्या लोकेशनवरती पोचायला आम्हाला थोडा वेळ लागणार होता. मोजून आमच्यापासून ते 30 किलोमीटर होतं, त्यामुळे अर्धा पाऊण तास आमचा याच्यात ट्रेनमध्येच गेला. देन आम्ही फायनली उतरलो. आम्ही आलो आहे उमरगावला. उमरगावला आम्ही कशासाठी आलो आहे तर आम्हाला उमरगावचं बीच बघायचं होतं, म्हणून आलो. देन आम्ही तिथून शेअरिंग रिक्षा केली. रिक्षावाल्याने आम्हाला सांगितलं 20 रुपये लागतील बाहेर जर उतरले तर, आणि रोडवर मध्ये जायचं असेल तर 30 रुपये लागेल. मग राणी बोलली आपण बाहेरच उतरू, थोडंसं पायी चालत जाऊया. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही गेलो, बाहेरच उतरायचं ठरवलं. देन हा मी तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, उमरगावला कसा व्ह्यू आहे म्हणून. कारण की मी याच्या अगोदर कधीही उमरगावला आली नव्हती, पण मला तसं ठीकठाक वाटलं. वापीपेक्षा ओके होता. पण कसं आता आपलं जिथं मन रमतं तिथं रमतं, त्यामुळे माझं मन तर वापीतच रमलं आहे. देन मी एक महादेवाची मूर्तीही बघितली होती, तीही खूप सुंदर होती. पण आम्हाला तिथं थांबायला टाईम नव्हता, त्यामुळे आम्ही काही तिथं थांबायला असं ठरवलं नाही. ही बघा खूप सुंदर होती मूर्ती, आणि त्याला लॉक होता आय थिंक गेटला, त्यामुळे थांबण्याचा काही प्रश्नच आला नाही. मग आम्हाला भूक लागली. पहिले म्हटलं आम्ही पोटोबा करूया. मी माझ्यासाठी साबुदाणा करून आणला होता, तिने तिच्यासाठी समोसा घेतला. आम्ही पहिले खाऊन घेतलं. आणि देन आमचं खाऊन झाल्यावरती आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनला वापस. आम्ही थोडंसं पायी जाण्याचं ठरवलंच होतं, तुम्हाला अगोदरच सांगितलं. देन बघ आमचं ते सार्थकही झालं असं वाटलं, कारण की पायी चालण्यात जी मजा आहे ती कशातच मजा नाही असं मला वाटतं. देन आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचणारच होतो. काही 10 मिनटाचं अंतर असेल मे बी तिथून, फक्त 5-10 मिनटाचंच असेल, जास्त नसेल. पण मला इतका छान व्ह्यू दिसला. हा बघा इतका सुंदर व्ह्यू मला जर ॲटोमध्ये आले असते तर नसता दिसला. त्यामुळे म्हटलं बरं झालं आपण पायी चालू. देन ती पण मस्ती करतच चालली होती. थोडीशी पिल्लू नव्हतं म्हणून आम्हाला थोडंसं एकटं वाटत होतं, पण म्हटलं ठीक आहे चालतं आहे. मग आम्ही आलो आमच्या फायनली डेस्टिनेशनला. आणि मग तिला म्हटलं थांब पहिले मी अगोदर चहा घेते. खूप छान वारं चालू होतं तिला थंडगार. मग मी मावशीला चहा बनायला सांगितला. त्यांनी इतका सुंदर चहा दिला, खूप छान होता. त्यांनी चहा पिला आणि आम्ही निघालो बीचवरती. आम्हाला हे बीच बघून असं वाटलं आमचे दमनचे बीच खूप छान आहेत, कारण की खूप घाण होती तिथे. तुम्ही जर जायचं ठरवत असेल तर ठीक आहे, थोडंफार ओकेच बीच आहे, इतकं काही सुंदर नाही आहे. मध्ये ना आम्ही व्हिडिओज खूप सारे काढले. खूप सारे व्हिडिओ काढून आम्हाला थोडासा थकवा जाणवला. मग आम्ही बसून घेतलं. बसूनही आमची मस्ती काही संपत नव्हती. आज पिल्लू नव्हतं म्हणून थोडंसं निवांत होतं असं वाटलं मला, पण तरी तिची आठवण खूप येत होती. देन आम्हाला खूप टाईम झाला. आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण की 4:30 वाजता ट्रेन होती, त्यानंतर डायरेक्ट 7 वाजता होती. मग आम्ही ॲटो पकडली. ॲटोवाले भैयांना म्हटलं आमची ट्रेन आहे 4 वाजता, प्लीज आम्हाला लवकर सोडा. मग त्यांनी तशी फास्टच चालवली आणि आम्ही पोचलो रेल्वे स्टेशनवरती. रेल्वे स्टेशनवरून तिकीट काढलं. मग देन ट्रेनमध्ये बसलो. आणि काय तिथंही आम्हाला टाईम लागलाच, कारण की 1 घंटा ती भिलाडला थांबली. मग देन वापीला आली. आम्ही तसं मग पोचलो. आम्हाला पोचता अंधारच झाला होता, म्हणजे आम्ही घरी 7 वाजता आलो. देन हा असा होता माझा छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी पोस्ट करते, कारण की हा व्हिडिओ आम्ही तिथं बनवून खूप छान आहे. तुम्हीही बघा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.